जय गुरुदेव सर्वांना. आज आपण आपल्या LK फार्म हाऊस येथे आलेलो आहोत. हा फार्म हाऊस बनवताना आपल्याला खूप साऱ्या अडचणी आल्या, खूप सारे इथं त्रास झाला. या त्रासातून आपल्याला एकच शिकलो की आपण न हारता, न डगमगता, न बेहता आपण सुंदरसं असं एक फार्म हाऊस डेव्हलप करू शकतो. जिथं कमीत कमी पाणी ज्या भागात होतं त्या भागात आपण आज 2500 झाडं लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि उगवलेत झाडं त्या चांगल्या प्रकारे. तर आज आपण पहिल्यांदा आपली गौशाळा बघूया. इथं आपण गौशाळेचं नाव दिलेलं आहे श्री श्री गौशाळा. की तुम्ही बघता इथं आमची एक गाई आहे, बाकीच्या गाई खाली गेलेल्या आहेत. तर ही आमची गाई आहे, हिचं नाव मी ठेवलं आहे शोभा. तर शोभा सकाळी 5 लिटर दूध देते, संध्याकाळी 5 लिटर दूध देते. आणि या गाईचं महत्त्व असं आहे की हिला चंद्रनाडी आणि सूर्यनाडी असल्यामुळे यात विटामिन 20+ आहेत. याचं जसं जसं आपण तूप बनवू, ताक बनवू, तसं याचं विटामिन वाढत जातं. ह्याचं तूप 3000 रुपये पर लिटर आणि दूध 100 रुपये पर लिटर मार्केटला जातं. तर आम्ही विकत नाही, आम्ही घरीच ठेवतो खाण्यासाठी. आम्हाला बाकीचे 1-2 मित्र आहेत त्यांना देतो. तर हा सुंदर अशी आमची ही शोभा आहे. तर हिच्या रोज सेवा असते. रोज इथे आम्ही अशा रोज पाया पडत असतो. आणि इथून आपण इकडं सीताफळाची झाडं बघताय, ही सागवानीची झाडं लावलेली आहेत. ही निंब आलेला आहे, ही आमचं छोटा डॉग आहे इथं. यानंतर आपण आज जाणार आहे, आमचा सोहम इथं येतो कवा माया संग आला तर मदन आणून. ही आमचं छोटंसं घर बनवलं आहे. ही रुक्कू बसल्या इथं, बघा इथं रुक्कू बसले ही टपात. आणि असंच आपण आता खाली जाणार आहोत. ही आंब्याची झाडं, नारळाची झाडं, पेरूची झाडं, चिक्कूची झाडं हे असं सुरू झालेले आहेत. ही करत असताना खूप साऱ्या अडचणी अशा आल्या की इथं पहिला दुष्काळ भाग होता. आटपाडी तालुका सांगली जिल्ह्यातला, म्हणजे खूप सारा दुष्काळ असायचा इथं. तर आता इथं आम्ही सुंदरसं असं एक छोटंसं मंदिर बनवलं आहे शिव आणि पार्वतीचं, बघा इथं. आणि इथं सुंदर असं एक गुरुदेवांचा फोटो पिन लावलेला आहे. तुम्ही बघता इथं शिवालय असं नाव दिलेलं आहे याचं. इथे पण अशी आम्ही फुलांची, गुलाबाची फुलं, मोगऱ्यांची फुलं, अशी खूप सारी फुलं लावलेली आहेत. ही आमची वाहन आहे, याच्यावर येत असतो आम्ही शेताला. आणि इथनं आमचं शेत चालू झालेलं आहे बघा याचं. ह्या फार्म हाऊसचं विशेष असं आहे की इथं एकही झाड गेल्या 10 वर्षाच्या पाठीमागं नव्हतं. आज आपण 2500 झाडं केलेले आहेत. ही आमचं रामफळ, ही आम्ही रामफळाची 2 झाडं लावले, त्याला रामफळ लागलेली आहेत. तुम्ही बघताय बघा ही रामफळाची झाडं. ही आंबा आता मोहर आलेला आहे. आज बघा एक पाणी सोडलेलं आहे. आणि समद्यात महत्त्वाचं की ही पूर्ण शेती जी आपली आहे, आंब्याची, सीताफळाची, चिक्कूची, नारळाची, ही पूर्ण शेती आपण सेंद्रिय केलेली आहे. सेंद्रिय तुम्ही बघताय ही सर्व आंबे इथं आता समद्यांना मोहर आलेला आहे. ही करत असताना खूप सारं कष्ट असं झालं की 2012ला आपण जेव्हा इथं शेतामध्ये आलो तेव्हा इथं एकही झाड नव्हतं. म्हणजे सिंपल एक बसायचं सावली म्हणून जर म्हणलं तर इथं झाड नव्हतं अजिबात. तर आपण ह्या पडक्या माळ त्याला म्हणतो आपण, नुसतं खडक होता इथं, खडक. पुन्हा माती भरणे, पाईपलाईन करणे, ही सर्व जी गोष्टी केल्या आपण इथं खूप साऱ्या कष्टातनं उभा केल्या. जसं सूर्य जळल्याशिवाय चमकत नाही तसं इथं आम्ही सुद्धा खूप आमचं कष्ट झालं आहे. आम्ही खूप त्रास झाला आहे, आम्ही खूप इथं जळलेलो आहे उन्हात. तेव्हा हे आज थोडंसं नंदनवंदन आपल्याला दिसतं आहे. तर ही योगा इथं आलेली आहेत. ही आमच्या कल्पता आहेत, इथं असतात, रानात काम करत असतात. ही समजा बघतात इथलं. यांच्या 2-3 शेळ्या आहेत, ह्यांच्या प्रायव्हेट आहेत, ते आमचा काही संबंध नाही शेळ्यांची. कारण मला शेळी आवडतच नाही अजिबात. कारण लोक त्याचं मटण खातात, बोकडं झाली का. आणि आपण शुद्ध शाकाहारी आहे, तुम्हाला माहीतच आहे. बघा हे असे आंबे लावलेले आहेत सर्व. आमच्या शेतात आल्यानंतर, फार्म हाऊसमध्ये आल्यानंतर तुम्हाला असं जाणवणार नाही की बाबा तुम्ही कुठं मानदेशामध्ये एकदम पडक्या माळक्या माळरानावर आलात. तुम्हाला कोकण दिसणार. बघा ही कशी सुंदर अशी झाडं लावलेली आहेत. आणि आता बघा इकडं असं लावलं. इकडं आमचं शेततळ आहे, त्या पलीकडच्या कोपऱ्याची डाम दिसतात, तिकडे आमची विहीर आहे. तेव्हा ही सुंदर असं आम्ही अशी आंब्याची झाडं लावले. त्यात मोहर आलेला आहे, फ्लावरिंगमध्ये आहे. काय सेटिंग पिन झाले, काय आंबे सेटिंग पिन दाखवतो तुम्हाला झालेले. बघा ही सेटिंग झालेली आहेत, काय इथं सेटिंग झालेली आहे आंब्यांची. ही असं सुंदरशी झाडं 2
2000 आंब्याची झाडं आणि बाकीची 500 ते 600 दुसरे मग चिक्कू असतील, नारळ असतील, रामफळ असतील. तिकडं आमची ती झाडं आहे ती दोघा ती दिसते आवळा आहे, आवळा सेंद्रिय आवळा दोघा ती आवळा आहे. ती असं पूर्ण ही मोठी झाड आहे ती नारळाची झाड आहे ती. असं सुंदर असं फार्म हाऊस इथं आपण बनवलेलं आहे. हे फार्म हाऊस बरोबर सोना सिद्धवाडी आणि देशमुखवाडी आटपडे तालुक्यामध्ये या दोन्ही गावाच्या मध्यभागीच रोडवरच आहे. हे आमच्या गाईसाठी आम्ही चारा लावलेला आहे, मका लावलेली आहे. मका ही अशी सुंदर अशी मका लावलेली आहे. हे बघा ही अशी सुंदर मका लावलेली आहे. ही सोहम आमचा चाललाय पुढं जेव्हा ही करत होता तर आमचा सोहम जलमला, जस्ट जलमला आणि आम्ही इथं डेव्हलपमेंट चालू केली म्हणा. जेव्हा आम्ही इथनं बाहेर गावी कामानिमित्त होतो तेव्हा इथं काय नव्हतं, पडाक होतं समजा, माळरान होतं. आता आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने भगवंताच्या कृपेने आपण आज इथं 2500 झाडं आणि ती पण पूर्ण सेंद्रिय आपण इथं लावलेले आहेत. इथं आमची ही बोर आहे, बोर यातनं आम्हाला पाणी भेटतं. आम्ही ही बोर हे आमचं फार कुटीर आहे, ध्यान कुटीर बघा. ही गंगा कुटीर असं नाव दिलेलं आहे. याला तर वर चाललो, वर आलेलो आहे. आता तिथं आपलं तलाव आहे, तळ, त्या तळ्यातून समधीकडं वर पूर्ण वरच्या भागात पाणी जातं. त्यात आम्ही मासे सोडलेले आहेत, खूप सारे यात मासे पण आहेत, तुम्हाला दाखवतो. आता आम्ही त्याला खाऊ टाकतो, खाऊ टाकला का मासे येतात आणि खाऊन जातात. माशांसाठी विशेष खावा आम्ही इथे ठेवलेला असतो पिशवीमध्ये. आलूगा रोजच्या रोज आम्ही टाकतो. मासे पण प्रसन्न आणि माशाचं खासियत अशी आहे की ती सर्व तळाचे मध्ये जे शेवाळ होतं, शेवाळ आणि पाणी स्वच्छ ठेवतात. तर तुम्हाला आता मासे दाखवतो आम्ही. खायला टाकलं का ते समजे जण येतात अलीकडे. आता एक पण दिसत नाही, पण तुम्ही बघा आता लगेच समजी कशी येते ती पळत. मासे टाकलं आता बघा येते ती बघा 2 मिनिटाच्या आत. तर इकडं आपण ध्यान मंदिर बनवलेलं आहे. हे आपलं ध्यान मंदिर आहे. रोज आपण इथे 1.5 तास 1 तास जसं आपल्याला टाइम भेटेल तसं आपण इथं साधना करत असतो. आणि साधना केली का मग आपलं इथलं समजा नियोजन लावून आपलं आम्ही आपल्या दुसऱ्या कामाला आपल्या घरी जाऊन तिथलं नियोजन लावून आपल्या कामावर जात असतो. हे असं सुंदर ही फार्म हाऊस. तेव्हा ही मासे आलेले आहेत आता वर, खूप सारे मासे आहेत तिथं. आम्ही सोडताना आम्ही 5च पिल्ली सोडली होती, आता त्याची खूप सारी पिल्ली झाली. आता तुम्हाला मी ध्यान कुटीरच्या आतलं दाखवतो. ध्यान कुटीरमध्ये आम्ही चला आपण आता आपलं होऊया. इथनं आत जायला आहे. आय कुठं इथं बघा. आता मास, तो मासा आलं बघा. मासा दिसलं का? मोठं मासा आहेत. तर आता आपण आता आतलं बघणार आहे. दाखवा आतलं, दाखवा ध्यान कुटीर आपलं. ही आतला आहे. ही बाबाला वगैरे भेटता तवाच आहे. ही जी आहे शिवानी शक्ती, ही आहे तो गुरुदेव. ही जेव्हा आम्ही भेटाय गुरुदेवांना गेले तेव्हा गुरुदेवाने मला प्रसाद दिलेला आहे. ही आमचा सोहम, ही लहान होता तेव्हा पहिल्यांदा आम्ही भेटायला गेलो सोहमला घेऊन गुरुदेवांना भेटायला. ही जेव्हा आम्ही भेटायला गेलो तेव्हा ही जेव्हा आपल्या इथं पाणी नव्हतं आटपडी तालुक्यामध्ये तेव्हा पाणी फाउंडेशनची काम होतं. आपल्या RWच्या टीमनं शेरेवाडी आवळाई कोठळीमध्ये पाण्याचं काम केलं तर तेव्हाच आहे. ही माझा तालमीमध्ये पहिल्यांदा YLTP कोर्स झाला हॅपीनेस प्रोग्राम, तेव्हा त्यांच्या संग काढलेला आहे फोटो. हा फोटो जेव्हा आपलं LK फाउंडेशन स्थापन केलं तेव्हा आपण समजांना T-शर्ट वाटले होते. यानंतर हा मी गुरुजीला भेटायला गेलो तर आपण बाबा कसं कसं डेव्हलप करायचं शेत, तेव्हा मी सल्ला घेतला होता गुरुदेवांचा. ही आमची गिर गाई पहिल्यांदा येली होती तेव्हा त्याची पूजा केली. हे आम्ही पंचपरमेश्वर मधले
कल्लेश्वर देवाची पूजा केली. हे आम्ही नुसतं आपण आता जिथं थांबलोय तिथला आपण फोटो काढत आहे. सर्व असं कष्ट केलेलं आहे. हे वरचं मंदिर, ही अशी सोहम आमचा लहान होता तवाचा, ही जे आपण आता थांबलोय बघतो, ही फोटो लावलेली ही कुटीर बनवायचं चालू होतं. आणि जेव्हा ही क्षेत्र होतं तेव्हा ही 2 जी झाडं होती ती शेजाऱ्यांची होती. इकडे एकही झाड नव्हतं. ह्या झाडातून आपण ही पहिल्यांदा आपण वर फार्म हाऊस बनवलं तेव्हाचा फोटो आहे. ही आम्ही पहिले डाळिंब लावली होती, डाळिंब. आणि त्यानंतर असंच पूर्ण मी इथं आम्ही बसतो आणि ध्यान करत असतो आणि इथनं तुम्हाला बाहेर दाखवतो. त्याच वंजर क्षेत्रामधून अजून आपण आज इतकी सारं डेव्हलप केलेलं आहे, इतकी सारे झाडं लावलेले आहेत. हो, असं सुंदर असं कोकण आपण आज इथं बनवलेलं आहे. हो, हे असे झाडं आपण खूप सारी झाडं, नारळ, चिक्कू, आंबा, आवळा आणि आंबे पण आपण 7 प्रकारचे आंबे लावलेत. केशर आंबा लावलेला आहे, अमेरिकन केशर, जर्मन केशर, ऑस्ट्रेलियन केशर, असे खूप सारे आंबे लावलेले आहेत. तर आवर्जून तुम्ही आमच्या फार्म हाऊसला जेव्हा पण तुम्ही याचाल सोनारशिदवाडीला, दिगंचीला, आपलं देशमुखवाडीला, तर आवर्जून आपल्या फार्म हाऊसला भेट द्या. बघा ही मासे आलेले आहेत, त्यांचा चारा खात आहेत. बघा मोठे मासे सकाळचेच येतात, संध्याकाळचे वर येत नाहीत, सकाळी सकाळी असतात. आपण थोडा व्हिडिओ संध्याकाळचा बनवत आहे. तर हे असं सुंदर नजारा आहे. पलीकडे जसं ते क्षेत्र दिसतं एकदम मोकळं, तसं क्षेत्र होतं ही. तसंच आज आपण हे जर बघितलं तर असं ना आपण आज असं नंदनवंदन या भागामध्ये केलेलं आहे. फक्त एकच विश्वास की आपण या जगाला काहीतरी द्यायसाठी आलो, या पृथ्वीला काहीतरी द्यायसाठी आलेलो आहे. आणि त्या अनुषंगाने आपण या निसर्गाची, या पृथ्वीची, या झाडं लावून त्या रूपामध्ये सेवा करत आहोत, सेवा देत आहोत. तर आपण सर्वांनी सुद्धा लई नाही काय आपल्या घरापुढं, आपल्या शेतात नशी बांधावर तर कमीत कमी झाडे लावावीत. या पृथ्वीला, या पंचतत्वाला जे आपण आपलं शरीर बनलेलं याचा आपण फायदा करून द्यावा, याच्यामागे हीच उद्देश आहे. आणि सर्व झाडे आपली सेंद्रिय आहेत. सर्वांना पुन्हा एकदा जय गुरुदेव, रामकृष्ण हरी, जय गुरुदेव.